नमस्कार मंडळी, यावर्षीचा मालवणी मसाला कसा झाला हे तुमच्याशी शेअर करण्याचं राहूनच गेलं. मी हा मसाल्याची सुरुवात अक्षय तृतीयेपासूनच केली आहे. तर आता मी म्हटलं चला काळ्या वाटाण्याची उसळ बनवते, तर तुम्हालाही दाखवते मसाल्याचा कलर कसा झाला आहे. आणि चवीला म्हणाल तर खूप सुंदर असा झालेला आहे. तर इथे मी त्याच्यामध्ये एक बटाटा पण टाकून घेतला आणि ते स्वच्छ धुवून घेतलं आणि मी आता डायरेक्ट कुकरमध्येच भाजी बनवणार आहे. त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतले, तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता हे सगळं परतून झाल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेतली. ॲक्च्युली दरवर्षी मी कसं 4 प्रकारच्या मिरच्या वापरून मसाला करत असते. तर ह्या वर्षी माझ्या मैत्रिणीने तिच्या गावच्या मिरच्या मला आणून दिलेल्या, तर मला पण आणि त्याच्यामध्ये मी काश्मीरी मिरची वापरली होती. पण थोडासा डाऊट होता की कसा होतोय मसाला वगैरे. पण खरं सांगू का तुम्हाला, खूप सुंदर अशी टेस्ट झालेली आहे. कलरला पण तेवढा सुंदर आहे. तर आता तुम्ही बघालच त्याचा कलर वगैरे. तर त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेतले आणि हा आपला मसाला आहे, हा 2 चमचे मी इथे टाकून घेतला आहे. टोमॅटो टाकून घेतला आहे. टोमॅटो चांगला परतून झाल्यावर त्याच्यावर वाटण टाकून घेतलं आहे 2 चमचे. वाटण अगदी तेल सुट्टेपर्यंत चांगलं परतून घेतलं. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, तीही परतून घेते आणि त्याच्यामध्ये आता हे वाटाणे टाकून घेते. कोणती उसळ करताना ना असं चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे उसळ खूप सुंदर होते. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलं. इथे मी 1 तांब्या गरम पाणी करून घेतलेलं ते टाकून घेते, कारण मला म्हणजे जास्त पातळी नाही करायची, उसळ बनवायची. आणि काळे वाटाणे शिजायला थोडासा वेळ लागतो, त्याला 4-5 शिट्या लागतात. इथे झालेलं थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. तर कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर आत्ताच कलर दिसतोय बघा. भाजीला आता उकळी आलेली आहे. आता मी झाकण लावून घेते आणि 5 शिट्या करून घेते. तर इथे बघा झालेले आहे शिट्या आणि कुकरही थंड झालेला. तर तुमच्या समोरच मी ओपन करते. कलर तुम्ही बघू शकता. जरी असा एवढा लाल दिसत तर तिखट मात्र अगदी व्यवस्थित झालेला आहे. जास्त तिखट नाही आहे, जसा आम्हाला लागतो तसाच झालेला आहे. छान अशी चव पण झालेली आहे. आवडली ना रेसिपी? आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.